नमस्कार. आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे आमची छोटीशी गार्डन टूर. आम्ही बाल्कनीतच काही झाडं लावली आहेत आणि तेच मी आज तुम्हाला दाखवणार आहे. तर सगळ्यात आधी हे आहे गुलाब. याला बटन गुलाब म्हणतात कारण ह्याची छोटी छोटी फुलं असतात आणि गुच्छाने फुलं येतात, म्हणून याला बटन गुलाब असं म्हणतात. तर हे पहा, काही याला फुलं आलेली आहेत आणि काही कळ्या सुद्धा आहेत. आता हे जे आहे ते आहे शेवंती. हे एकाच कुंडीमध्ये हे 2 शेवंतीचे रोपं लावलेत. ह्या फुलाचा जो रंग आहे तो थोडासा पिवळसर नारंगी असा आहे आणि दुसरं जे फुल आहे ते आहे डार्क गुलाबी रंगाचं. हे पहा, तुम्ही बघू शकताय. तर काही फुलांवरती बारीक किडे झाले होते, त्यामुळे त्याला थोडंसं औषध मारलं होतं, तर त्यामुळे ते फुलं थोडे खराब झालेत. पण आता जे पुढचे नवीन फुलं येत आहेत ते खरंच खूप छान येत आहेत. खूप स्लो याची प्रोसेस असते, हळूहळू मोठं होतं. ह्याच्या कळ्यासुद्धा खूप दिवस लागतात ह्या कळ्यांचं फूल बनायला. हे जे आहे हे आहे जेड प्लांट. जे लकी प्लांट असतात, जसं की लकी बांबू ह्यांसारखे जे लकी प्लांट असतात, जे फेंगशुई शास्त्रात किंवा वास्तुशास्त्रात सांगितलेले असतात, त्यापैकीच हे एक आहे. तर हे जेड प्लांटला ही जी कुंडी तयार केलेली आहे ती आम्ही घरीच बनवली आहे. ही कुंडी व्हाईट सिमेंटपासून बनवलेली आहे आणि त्याच्यात हे जेड प्लांट लावलं आहे. अगदी छोटंसं आहे अजून. आता हे जे फूल दिसतंय हे आहे हेलिकोनिया. खूप सुंदर दिसणारं हे फूल आहे. ज्याला आपण मराठीत जसं कर्दळीचं फूल असतं ना, हे अगदी तसंच असतं. ह्याची पानंसुद्धा कर्दळीच्या पानांसारखेच असतात. खूप छान दिसतं हे फूल आणि जशी वेणी असते ना त्याप्रमाणे हे फूल एक एक पाकळी त्याची येत जाते. त्यानंतर हे आहे गुलबक्षी. हे पिवळ्या रंगाचं गुलबक्षी आहे आणि ह्याला खूप जास्त प्रमाणात फुलं येतात. अगदीच पाणी टाका किंवा नका टाकू किंवा खूप जास्त पाणी झालं, कमी पाणी झालं, असं काहीही या झाडाला झालं तरीसुद्धा हे झाड छानच राहतं, टवटवीतच दिसतं आणि याला छान फुलं येतच राहतात. त्यानंतर हे आहे आळूची पानं. जेव्हा आम्ही हे कंद लावलं तेव्हा एकच पान होतं, एकच कंद असल्यामुळे, आणि आता ह्याला खूप सारे याचे कंद तयार झालेत. बऱ्याचदा ह्या पानांच्या भज्या खाऊन झालेत, त्यानंतर भाजी बनवून झाली आहे. त्यानंतर हे आहे जास्वंदी. मागच्या वर्षीचा जर गार्डन टूरचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर तुम्हाला लक्षात येईल हे झाड खूप छोटंसं होतं, आता भरपूर मोठं झालं आहे आणि आता याला रेग्युलर फुलं येतात. रोज 2-3 फुलं तरी येतात. त्यानंतर हे अजून एक शेवंतीचं झाड आहे, पण याला अजून काही फूल आलेलं नाही आहे. छोटंसं आहे हे, पण बारीक सारीक कळ्या याच्यात दिसत आहेत. एक 3-4 कळ्या इथे दिसत आहेत. बघू आता हे फुलं कधी येत आहेत ते. त्यानंतर हा आहे मोगरा. हे सुद्धा आता ह्या वर्षीच आणलेलं रोप आहे. साधारण महिना झाला असेल. तर जेव्हा आणलं तेव्हा याला जवळपास 10 ते 12 फुलं आणि 10-12 कळ्या एवढं होतं, पण घरी आणल्यानंतर अचानक 2-3 दिवसात सगळे फुलं आणि कळ्या गळून पडल्या. नंतर आम्हाला कळलं की त्याला पाणी कमी हवं असतं आणि सूर्यप्रकाश जास्त पाहिजे, तर तेव्हाच मोगऱ्याला छान फुलं येतात. त्यानंतर इथे आहे कोरफड, गवती चहा आणि जांभूळ. तर हे 3 झाडं आहेत. गवती चहा अगदी छोटा छोटा नाजूकसा असा आहे. बघू आता तो कधी छान मोठा होतो ते. त्यानंतर इथे आहे पुन्हा एक जास्वंदी. ते जास्वंदामध्ये खूप मोठं जे फूल येतं ना, हे ते झाड आहे आणि हे गार्गीला त्याच्या शाळेत वनमहोत्सव साजरा केला होता, तर तेव्हा त्यांनी सगळ्या मुलांना हे झाडं दिले होते, तर तेव्हा हे झाड गार्गीला मिळालं होतं. तर याला सुद्धा छान कळी आलेली आहे, हे पहा. त्यानंतर इथे आहे तुळशी.
तर एक तुळशी खूप मोठी झाली आणि तिच्या मंजिऱ्याच आम्ही पुन्हा या कुंडीत चुरल्या होत्या, तर त्याचीसुद्धा आता नवीन रोपं यायला सुरुवात झालेली आहे. तर अशा पद्धतीने आमच्या दोन्ही गॅलरीमध्ये आम्ही असे झाडं लावून ठेवलेली आहेत. घरातले जर काही डबे असतात किंवा मडके असतात जे आपल्याला उपयोगात येत नाही आणि मग ते फेकून न देता आम्ही त्याच्यात अशा पद्धतीने एखादं झाड लावून ठेवतो. म्हणजे हे झाडसुद्धा खूप सुंदर दिसतं आणि त्या वस्तूंचा उपयोगसुद्धा होतो. आता हे जे छोटंसं गोंडस असं फूल दिसतंय, तर याला म्हणतात सक्युलंट प्लांट. काही जण याला लक्ष्मी कमळ असं पण म्हणतात. तर अगदी कमी जागेत आणि कमी पाण्यामध्ये जर कोणतं फूल जगवायचं असेल तर हे खूप सुंदर ऑप्शन आहे. खूप छान दिसतं आणि हे एक फूल लावलं ना तरी ह्याचे अनेक कंद तयार होऊन खूप जास्त फुलं तयार होतात. आणि अजून एक हे बऱ्यापैकी महाग मिळतं. दिसायला अगदी छोटंसं असतं पण तरीसुद्धा 200-250 रुपयाला हे एवढंसं फूल मिळतं. तर हे अशा पद्धतीने हे सेक्युलंट जे फुलं आहेत ते सुद्धा आम्ही इथे 2-3 कुंड्यांमध्ये इथे लावलेले आहेत. ही जी सिमेंटची कुंडी दिसते तर ती सुद्धा आम्ही घरी तयार केली आहे. त्यानंतर हे एका प्लास्टिकच्या ग्लासमध्ये हे लावलेलं आहे. तर अशा पद्धतीने हे छोटे छोटे झाडं लावायला सुद्धा आपल्याकडे जर काही डबे असतील ते आपण फेकून देण्यापेक्षा त्याच्यात एखादं झाड लावून ठेवायचं, जेणेकरून एकतर झाडंसुद्धा छान राहतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे उगाच त्या वस्तू वाया न जाता काहीतरी उपयोगात तरी येतात. आता इथे जे आहे ते आहे स्नेक प्लांट. स्नेक प्लांट तुम्हाला माहीत असेल की हे वातावरण शुद्ध करण्यासाठी याचा खूप जास्त उपयोग होतो. त्यानंतर इकडे जे तुम्हाला दिसतंय तर ते आहे ब्रह्मकमळ. ब्रह्मकमळाला मागच्या वर्षी एकही फूल आलं नव्हतं, पण ह्या वर्षी छान सुंदर अशी कळी आलेली आहे आणि काही दिवसातच हे फूल खूप छान पद्धतीने उमलणार आहे. तर तुम्हाला दिसत असेल ही छान छोटीशी कळी ह्या ब्रह्मकमळाला आता आलेली आहे. तर आता हे बघा, झाडांची जी माती असते ना तर ती अशा पद्धतीने भुसभुशीत असायला पाहिजे. तिला आपण हातात घेऊ तर ती हाताला चिकटायला नको, एवढी भुसभुशीत ही माती असायला पाहिजे, तेव्हाच हे झाडं खूप छान राहतात. जर आपण याला खूप जास्त पाणी टाकलं ना तर ते झाडांची जी मुळं असतात ती सडायला लागतात आणि मग झाड खराब होतं. तर त्यामुळे झाडांना पाणी टाकताना थोडीशी अशी भुसभुशीत माती राहील असं पाणी टाकायचं. आता हे जे आहे हे आहे एरिका पाम. तर ह्या एरिका पामलासुद्धा थोडं पाणी जास्त झालं होतं, त्यामुळे तुम्ही पाहू शकताय त्याचे जे काही पानं आहेत ते थोडीशी आता खराब व्हायला लागली. पण काही हरकत नाही, काही दिवसांनी हे झाड पुन्हा छान होणार आहे. एरिका पामचं एक खूप खास गोष्ट म्हणजे अशी की 8 दिवस 15 दिवस याला पाणी नाही दिलं तरीसुद्धा ते छान जगतं. आता इथे हे जे 2 झाडं दिसत आहेत यातलं एक आहे क्रोटॉन आणि दुसरं आहे कॉर्डिलाईन. जे चितकाब्र पानांचं झाड दिसतंय तर ते आहे क्रोटॉन. हे पहा, अशा पद्धतीने थोडेसे हिरवे, पिवळे, लालसर असे वेगवेगळे रंग असलेलं हे झाड आहे. खूप सुंदर दिसतं हे. आणि हे जे आहे हे आहे कॉर्डिलाईन. तर जेव्हा याचं नवीन पानं येतं तर तेव्हा ते अशा पद्धतीने अगदी छान डार्क गुलाबी रंगाचं हे पान असतं किंवा अगदी राणी कलर, मरून कलर असं मिक्स हे पान असतं. आणि जेव्हा हे पान थोडं मोठं होत जातं आणि मॅच्युअर होत जातं तर तसं याला ह्या पद्धतीने हिरवा रंग येत जातो. पण याची जी बॉर्डर आहे ती अशाच पद्धतीने डार्क मरून रंगाची असते. खूप सुंदर हे झाड दिसतं. तर हे पहा, हे जे पानं आहेत हे आता जुने झाले तर त्या पानांना जी बॉर्डर आहे ती अशी छान मरून रंगाची आहे आणि त्या पानांचा जो रंग आहे तो थोडासा हिरवा असा रंग इथे तयार झालेला आहे. त्यानंतर इथे जे आहे ते आहे भेंडीचं रोप. तर कोकोपीटमध्ये या भेंडीच्या बिया टाकल्या होत्या आणि अशा पद्धतीने त्याचं रोप तयार झालेलं आहे. याच्यात माती अजिबात वापरलेली नाही आहे, हे सगळं कोकोपीटमध्येच तयार केलेलं आहे. तर अशा पद्धतीने ही होती माझी छोटीशी गार्डन टूर. तुम्हाला ही कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर कळवा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.